हा बघा मित्रांनो सकाळचा व्ह्यू. आता आपण निघालोय सुरमई पकडण्यासाठी. सोबत राजेश आहे, शुभम आहे आणि समीर सुर्वे. आणि ही आपली होडी आहे. हे बघा फिडिंग माशाचं. इकडे सगळ्या या एरियामध्ये सगळ्या होड्यात लावलेल्या असतात. सगळे बांगडा वगैरे पकडणारे. आज पहिलीच ट्रिप ना? पहिलीच ट्रिप सुरमईची. राजेश पण बऱ्याच दिवसाने आलाय. इकडे आपला ड्रायव्हर आहे समीर सुर्वे. पण मासे हे असे आहेत की कधीतरी मिळतात, नेहमीच मिळत नाहीत. वर्षातून एखादी ट्रिप. आता 2 वर्षाने आज आमची ट्रिप पडते. आता आजच्या ट्रिपला बघूया कितपत सुरमई मिळते ती. सुंदर असं सकाळचं वातावरण आहे. कोवळी किरणं वरती आलेत. अशा रीतीने आता आपण गळ सोडलेले आहेत खाली. शुभमने हातात पकडला आहे एक रॉड. इथे राजेश आहे आणि इथे होल्डरला टाकलाय आपण. राजेश मोठा पीस आहे. मी काढू काय? तू माझा रोड घे जा. बोलत पण नाही तो. लाटारी पण फुटली असतीच. लाटारी नाही. पोटावर मार, पाठीवर मार. हो पाठीवर मार चालेल, शेकरा नको. लाईट पकड. हा तो नको उठत. सगळीन पीस तू पकड. त्याला पहिला आला भाग. एवढाच पीस होता आहे तो. मित्रांनो एक पीस गेला होता एवढा, पण एकदम मस्त पीस आहे. 5-1 किलोचा आहे ना समीर? 5-6 किलोचा पीस आहे. मी आता ना खोबरेल तेल घालायचं थांबणार आता. आपली रिकामी जाणार नाही लक्ष्मी.
क्या है ना, भगवान के पास देर है लेकिन अंधेर नहीं। छोटा आशो बड़ा आशो सब भाई भाई है, क्या करेगा। भगवान ने दे दिया, हमने ले लिया क्या। ये सोनी पेंटर बात ही नहीं करते। पोपट आहे काय? आप ऊपर नहीं ऊपर अभी तक दिखाई नहीं दे रहा। वरती गावलाय तिच्या घरी गावली। हात टाकतो डायरेक्ट. त्या कात बिंदास बघितलंस त्या हुकचा परिणाम काय तो परफेक्ट आहे. हे आपले ठरले ना की कपला विषय काय। इकडे धर, इकडे धर. सुरमई तिसरा कॅच. तिकडूनच काढ. मधल्या गाळ्यातच काढ. आणि इथे डोल फिशिंग चाललेली आहे. या बाहेरच्या सर्व बोटी आहेत मलपी मँगलोर मधले. बोटीनं बघा कसा सेफ आहे, एकदम मस्त पैकी. नाल वगैरे उंच आहे. वादळाचा कुठचाच फरक पडत नाही या बोटीनं. लोखंडी फिशिंग बोटी आहेत या, हे बघा. आता एकदम डीप सी मध्ये आहे आम्ही. जवळजवळ 30 वाव आहे, डोंगर पण दिसत नाही आहे इथून. तर मित्रांनो, आता इथे आपण व्हिडिओ थांबवतोय. आजची आपण फिशिंग केली सुरमईची खास करून. आणि आपल्या सोबत होता शुभम, राजेश आणि समीर सुर्वे. आणि हे सर्व आजचे कॅच आहेत, हे बघा. एकूण 5 मासे मिळालेत आणि 3 मासे आमचे मिस झालेत.